नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर के सर तुमचं या न्यूज स्टुडिओ रूम मध्ये स्वागत आहे. MMRDA म्हणजेच ज्याचं फुल फॉर्म आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ज्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, यांची MMRDA ची जी एक्झाम झाली होती, एक्झामचा रिझल्टचा बरेच दिवसापासून वेट करत होते. ऑलमोस्ट 90+ डेज झाले आणि एक्झामचं जे अपडेट आलेलं आहे, रिझल्ट आलेले आहेत, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. सो लेट्स बिगॅन द डिटेल न्यूज. स्टुडंट्स, 14 ऑगस्ट 2026 ची अपडेट आहे. MMRDA ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड केलेली PDF आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब, क या संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या वाट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता TCS यांच्या मार्फत ऑनलाईन परीक्षा ऑलरेडी घेण्यात आली होती 11 आणि 12 मे 2026 रोजी. ओके, सो स्टुडंट्स, लक्षात ठेवा, गट अ, ब, क तिन्हीबद्दल अपडेट आहे. TCS ने एक्झाम घेतली होती 11 आणि 12 मे 2026 ला. तर TCS यांच्याकडून प्राप्त झालेली ऑनलाईन परीक्षेला उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला म्हणतात, तर ती MMRDA.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण ती PDF आपण अपलोड केलेली, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे त्याची. ठीक आहे. ऑनलाईन स्पर्धा परीक्षेला उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांची संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्ता यादी म्हणजेच निकाल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सो दिस इज नॉट द फायनल लिस्ट, दिस इज जस्ट अ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ठीक आहे. सो डेफिनेटली कॅटेगरीनुसार, रिझर्वेशन नुसार, सगळ्या गोष्टींनुसार जो रिझल्ट आहे तो पण अपडेट करण्यात येईल आणि त्याची पण अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटेलच. आता जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मुलांना फॉर्मॅट बघू शकता तुम्ही. सिरियल नंबर, रोल नंबर, सिरियल नंबरचं मॅटर नाही म्हणजे काही, तर रोल नंबर, ऍप्लिकंटचं नाव आणि त्यांचे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन. ओके, सो बेसिकली TCS ने एक्झाम घेतल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे TCS चा पॅटर्न. TCS ने एक्झाम घेतल्यानंतर रिस्पॉन्स शीट भेटते, त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर दिलेले असतात आणि क्वेश्चन्सवर आन्सरवर तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात, राईट. आणि ते ऑब्जेक्शन सगळे कन्सिडर केल्यानंतर आफ्टर ऑब्जेक्शन जे मार्क्स आहेत, अपडेटेड मार्क्स, त्यांचा हा रॉ स्कोर दिलेला आहे. ठीक आहे. सो प्रत्येकाचं नाव म्हणजे रोल नंबर, नाव आणि ऑफकोर्स त्याचा स्कोर, म्हणजे हा एक्सेल सीट आहे एक प्रकारची. सो ही डेप्युटी अकाउंटंट या पोस्ट साठीचे रिझल्ट आहे हा. सो डेफिनेटली तुम्ही Ctrl+F करून इझिली फाइंड करू शकता त्याच्यात रिझल्ट तुमचा. ठीक आहे. सो दिस आर द प्रोव्हिजनल मार्क्स. याच्यावर तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया येईल. तुम्ही बघू शकता 132 पासून स्टार्ट झालेला आहे. तर ऑफकोर्स याच्यात हा जो स्कोर आहे हा सिक्वेन्शियली नाहीये किंवा उतरत्या चढत्या क्रमाचा, असं काही नाही. सिम्पली रोल नंबर प्रमाणे आहेत ते. सो जसं बघू शकता, सीताराम पाटील ते आहे 132, त्याच्यानंतर कुणाल आखडे 88 आहे. तर परत राजेंद्र जे आहे, राजेंद्र शिरसाळे थर्ड, इट इज 134. त्याच्यानंतर परत 100, त्याच्यानंतर 140. म्हणजे सांगायचा अर्थ असा की ही लिस्ट नाहीये डिक्रीजिंग इन्क्रीजिंग वगैरे. तर तुम्हाला जर डिक्रीजिंग तशी लिस्ट पाहिजे असेल तर ती पण आपल्या चॅनलवर भेटून जाईल तुम्हाला, KKCA टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक दिली गेलेली आहे. सो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचा अंदाज लावू शकतात. पण आता सध्या रिझर्वेशन नुसार, परत एकदा सांगतो, त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की आरक्षणानुसार गुणवत्ता यादी निकाल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ऑफकोर्स अपडेट करण्यात येईल. सो वेट फॉर दॅट. ती अपडेट पण डेफिनेटली भेटेलच. सो चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.